कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या गगनबावडा तालुक्या दौऱ्यानं गगनबावडा तालुक्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं जनतेनं अनुभवलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर गगनबावडा मार्गाच्या कामाची पाहणी केली। फुलेवाडीपासून ते गगनबावड्यापर्यंत जे काम अपूर्ण अवस्थेत आहे ते 12 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिला। शासकीय कर्मचाऱ्यांची येण्या-जाण्याची वेळ हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे। मात्र वरिष्ठांचा दौरा असेल तर सर्व शासकीय कर्मचारी वेळेपूर्वीच कार्यालयात उपस्थिती लावतात। हाच अनुभव गगनबावडा तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नागरिकांना आला। जिल्हाधिकारी अमोल येडगे हे गगनबावडा इथं येणार असल्याचं कळताच बुधवारी पहिल्यांदाच कार्यालयीन वेळेपूर्वी येऊन कामात तत्परता दाखवण्याचा प्रयत्न शासकीय कर्मचाऱ्यांनी केला। विशेष बाब म्हणजे आपल्या कामासाठी अनेक दिवस कार्यालयात खेटे मारणाऱ्या आणि उडवाउडवीची उत्तरं ऐकण्याची सवय झालेल्या नागरिकांना कर्मचारी चक्क आपुलकीनं बोलत असल्याचं आढळलं। जिल्हाधिकारी येडगे यांनी गगनबावडा तालुका दौऱ्यात परीक्षा केंद्र भेट, आपले सरकार सेवा केंद्र भेट, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट, ग्राम महसूल अधिकारी दप्तर तपासणी, पारगावकरवाडी इथल्या शेतकरी वस्तीस भेट, प्राथमिक शाळा भेट, तहसील कार्यालयात खातेप्रमुखांची आढावा बैठक, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट देत कामाचा आढावा घेतला। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या। शाळेच्या विस्तारित वर्गखोल्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना संस्थाचालकांना दिल्या। तसंच तहसील कार्यालयात आढावा बैठकीत सर्व खातेप्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। या दौऱ्यात करवीरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते। यावेळी ठेकेदारांसोबत त्यांनी कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली। या मार्गाचं काम 12 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिला आहे।